हाय एव्हरीवन, प्रेरणात होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी चिकन लॉलीपॉपची रेसिपी बघणार आहोत। चला तर उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया। पहिला आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चिकन अर्धा किलो घेतला आहे। यामध्ये 15 स्टिक आहेत। लिंबूचा रस, आलं लसूण पेस्ट, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, चवीनुसार मीठ। इथं आपण हे सगळं चिकनमध्ये टाकून घेणार आहोत। अर्धा चमचा रस घेतला आहे लिंबूचा। आलं लसूण पेस्ट 2 चमचे, डार्क सोया सॉस 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा, आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं। हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे, जास्त जोर लावून मिक्स करायचं नाही। आणि हे 1 तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवू। तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता। एक तासानंतर चिकन आपलं छान मॅरिनेट झालं आहे। चिकन, चवीनुसार मीठ, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर, मैदा, टोमॅटो सॉस आणि 2 अंडी घेतलेली आहेत। आता हे आपण सगळं यामध्ये घालून घेऊ। मैदा 5 चमचे, कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, दोन चमचे लाल तिखट, 1 चमचा टोमॅटो सॉस, आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ। इथं मॅरिनेट करताना पण आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंच मीठ घालून घ्यायचं आहे आता। आणि 2 अंडी फोडून घेऊ। अंड्यामुळे चिकनला छान बाइंडिंग येतं। आता हे छान मिक्स करून घेऊ आपण।
ते पण मिक्स करून घेऊ. बघू शकता चिकनला कसा कलर आला आहे. आता इथं मिक्स करून झालं आहे. आता गॅसवरती कढई ठेवून यामध्ये तेल ओतून घेऊ. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण चिकनची स्टिक एक एक करून सोडून घेऊ. हे चिकन फ्राय करताना मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस कमी पण ठेवायचा नाही आणि जास्त पण ठेवायचा नाही. मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. आपण इथे एकाच वेळी 4 ते 5 चिकनचे स्टिक सोडून घेतले आहेत. आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण फ्राय करून घेणार आहे. लगेच पलटी करायची नाही तर त्यांची साईज बिघडू शकते. 2 ते 3 मिनिटांनी आपण हे असे पलटून घेणार आहोत. आणि दुसऱ्या साईडने पण आपण 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही साईडने फ्राय करून झाल्यावर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ. आणि तसेच बाकीचे पण आपण फ्राय करून घेणार आहोत.
आता हे पण आपण डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं आपले चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत. अगदी कुरकुरीत असे झाले आहेत. कशी वाटली माझी रेसिपी? व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.